एस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। फेसबुकवर महिलेशी मैत्री करून तिला लग्नाचे आमिष देत वारंवार लैंगिक शोषण केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वसार गावातील 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी फरार आहे। पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी श्याम विठ्ठल वायले आणि अंकुश विठ्ठल वायले या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे 2022 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून पीडित महिला आणि श्याम वायले यांची ओळख झाली होती। त्यानंतर श्याम वायले यांनी महिलेचा विश्वास संपादन करून आरोपींनी तिला गुंगीकारक पदार्थ देऊन बेशुद्ध केले। बेशुद्ध अवस्थेत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याचे व्हिडिओ चित्रित केल्याचा आरोप आहे। तसेच या प्रकाराबाबत कुणाला सांगितल्यास आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप पीडितेने केला आहे। श्याम विठ्ठल वायले यो मला फेसबुकवरती गेल्या चार वर्षापासून माझी वलकी आहे। तो मला फेसबुकला भेटला, त्याने माझ्यासोबत फ्रेंडशिप केली। फ्रेंडशिप केल्यानंतर उन्हाळ्याचे दिवस होते, 23 मेला त्यांनी मला फोन करून पूर्ण चौकशी करून घेतली, शेजारमध्ये आजूबाजू कोण आहे का। आणि त्या टायमाला माझी दोन्ही मुली इथं स्वतःची आजीसोबत पंजाबला गेलते आणि 15 दिवसासाठी। आणि त्याच्यानंतर माझा नवरा जो होता तो कल्याणला होता। त्यानंतर यांनी स्वतः पहिले घरी आला आणि घरी येऊन त्यांनी स्वतःच्या भावाला अंकुश वायले याला कॉल केला। तो आल्यानंतर त्यांनी थंडा असे मागवलेले होते। त्या दोघांनी थम्सअप थंडा असा पिला आणि मला लस्सी दिली होती पिल्याला। ते पिल्यानंतर मला काय समजलंच नाही। त्या उठल्यानंतर जशी मी उठली, माझ्या अंगावरती कपडे नव्हते आणि मी कितलू काय करू नको, त्या दोघांनी माझ्यावरती चाकू आणि बंदूक, त्यांनी माझ्या डोक्यावरती बंदूक ठेवली होती अंकुश वायलेनी आणि श्याम वायलेनी चाकू ठेवलेला होता। आणि त्यांनी त्याच्यानंतर मला पूर्ण व्हिडिओ दाखवला। त्या व्हिडिओमध्ये ते दोन्ही माझ्यासोबत दुष्कर्म करतात ते मी बघितला। जसा मी बघितला त्या दोघांनी सांगितला, अभी आवाज मत निकालना, अगर आवाज निकाला तो तेरा पूरा वीडियो हम लोग सोशल मीडिया पे सब जगह पे वायरल कर देंगे। और लेकिन उसमें वीडियो पूरा बेडरूम में बना हुआ था। बेडरूम मध्ये मी बघितला एक ना सावली पण फिरत होती, म्हणजे असं समजत होता मला त्या धुंदकीमध्ये पण कोणतरी तिसरा त्यांनी म्हणजे व्हिडिओ काढलाय, म्हणून तर त्यावेळी त्या दोघांनी म्हणजे ते दुष्कर्म केलंय माझ्यासोबत। मग त्याच्यानंतर मी एकटी रडत होती। त्या दोघांनी तो व्हिडिओ श्याम वायलेनी व्हिडिओ मला दाखवून पूर्ण आता लास्ट मला 11 ऑगस्ट वसार गावाचे रोडाचा ती खदाने तिथं कारमध्ये लास्ट पर्यंत त्यांनी माझ्यासोबत शेवटी सर्व म्हणजे हे करतच आलाय। ही प्रकरण तो कंटिन्यू करताना तो कंटिन्युअसली माझ्यासोबत रिलेशनशिप ठेवून मला एवढा मारतोय। मैंने बैक टू बैक 7 एनसी के लिए आपके चैनल के माध्यम के जरिए मैं एक चीज़ बोलूँगी, ये सोशल मीडिया पे जो मैंने गलती किया ना, जो बताया अपने घर के बातें एज अ फ्रेंड समझ के कि 6 महीने से मेरे हस्बैंड के साथ में मेरे झगड़े चल रहे हैं और उस चीज़ का इसने नाजायज़ फ़ायदा उठाया है, तो मैं सबको हाथ जोड़ के रिक्वेस्ट करती हूँ, ये गलती आप मत कीजिए। क्योंकि बाहर भेड़िए है, वो कब आपके घर में घुस के आपकी और आपके बच्चों की ज़िंदगी बर्बाद करेंगे। मैं नहीं चाहती हूँ जो मेरे साथ में हुआ है ना, वो दूसरे किसी बहन बेटी के साथ में हुए। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा एकाच आरोपीला अटक केली। न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे। शिवाजीनगर अंबरनाथ ईस्ट पोलीस स्टेशन अंतर्गत हा गुन्हा दाखल झालेला आहे। शनिवारी यातील फिर्यादीने तक्रार दिल्याप्रमाणे आपण तो गुन्हा दाखल केलेला आहे। यात 2 आरोपी असून त्यातल्या एका आरोपीला आम्ही अटक केलेला आहे। अटक करून मान्य न्यायालयासमोर त्यांना हजर केल्यानंतर 2 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। यामध्ये पुढील तपास जो आहे तो शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत।